सखाराम सुटाळा येथे राहत होता. त्या रात्री ऑफिसमधील अतिरिक्त कामामुळे घरी पोचायला त्याला वेळ झाला होता. जसा तो GS कॉलेजच्या जवळ आला, त्याची सायकल अचानक जड झाली. तो जोरात पेडल मारत होता, पण सायकल पुढे जात नव्हती. अचानक त्याला जाणवलं, मागे कुणीतरी बसलंय. त्याने हळूच मागे वळून पाहिलं आणि सखारामची पाचावर धारण बसली. समोर असलेले दृश्य त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. त्याच्या सायकलवर एक स्त्री बसलेली होती, पण तिचं डोकंच नव्हतं. घाबरून त्याने सायकल तिथेच सोडली आणि जीवाच्या आकांताने पळू लागला. तो कसेबसे गावात पोचला. सखाराम हा इतर देवांना मानत नव्हता, परंतु त्या दिवशी मारुतीने सखारामचे प्राण वाचवले होते. वेळोवेळी इतर धर्म पंथाच्या देवांना नाव ठेवणारा सखाराम मात्र त्या दिवशी गावाच्या मारुतीला शरण गेला होता. त्या दिवशी तो वाचला, पण त्या भीतीने तो अनेक महिने आजारी पडला. ही गोष्ट फक्त सखारामपुरती मर्यादित नाही, तर असे बरेच अनुभव अनेक जणांना आले होते आणि ते अजूनही जुन्या लोकांच्या तोंडी जिवंत आहेत. आज जरी अनेकांना ही एक काल्पनिक कथा वाटत असली तरी जुन्या लोकांना भेटल्यावर नक्कीच आजची पिढी फक्त कथा म्हणून ऐकणार नाही. रात्री चुकून त्या रस्त्यावर गेल्यास भीतीने गाळण होणारच यात शंका नाही. जर तुम्ही त्या रस्त्यावर रात्री गेलात आणि असा काही अनुभव यायला लागला तर लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जा. मित्रांनो, ह्यासारख्याच अनुभवलेल्या घटना तुम्हाला ऐकायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे सुद्धा अशीच काही घटना किंवा अनुभव असेल तर आमच्यासोबत शेअर करा. आमचा ईमेल ID आणि WhatsApp नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. धन्यवाद.